नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कारंडे संजय कुमार. इयत्ता 12व्या अर्थशास्त्र विषयामधील मागणीची लवचिकता हा टॉपिक आपण पाहत आहोत. गेले 8 दिवस झालं हा मागणीची लवचिकता हा टॉपिक आपण पाहतोय. माझ्या माहितीप्रमाणे आता आपल्याला मागणीची लवचिकता म्हणजे काय हे सांगण्याची गरज नाही. परत एकदा सांगतो की किमतीमध्ये होणाऱ्या बदलाच्या तुलनेनं मागणीमध्ये होणाऱ्या बदलाचं जे कमी जास्त प्रमाण असतं, कधी मागणी कमी बदलते, कधी जास्त बदलते, म्हणून याला मागणीची लवचिकता किंवा कमी बदलत असेल तर कमी लवचिक, जास्त बदलत असेल तर जास्त लवचिक, मागणी बदलतच नसेल तर त्याला आपण ताठर मागणी असं म्हणतो किंवा पूर्ण ताठर, म्हणून त्याला संपूर्ण अलवचिक असंही म्हटलं जातं. कधी कधी असं होतं की किंमत न बदलता सुद्धा किंवा किंमत न कळत बदलली तर मागणीमध्ये मात्र प्रचंड बदल होतो. याची कारणं पण काही वेगळी असू शकतात, पण मागणीमध्ये मात्र प्रचंड बदल होतो, म्हणून त्याला आपण संपूर्ण लवचिक मागणी असेही म्हणतो. आणि काही वेळेस असं होतं की किंमत ज्या प्रमाणात बदलते त्याच प्रमाणात मागणी देखील बदलते, म्हणून आपण म्हणतो किमतीच्या प्रमाणात जसा जसा बदल झालेला आहे तसाच मागणीमध्ये बदल होत असेल आणि तो बदल एकसारखा असेल तर त्याला आपण एकक लवचिक मागणी असं म्हणतो. म्हणजे या सर्वसाधारणपणे मागणीच्या किंमत लवचिकतेचे असे 5 प्रकार आपण बघितलेले आहेत. त्यानंतर आपण मागणीची लवचिकता मोजण्याच्या प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांच्या मतानुसार 3 पद्धती बघितलेल्या आहेत. आणि त्याच्यामधली पहिली पद्धत म्हणजे शेकडा किंवा गुणोत्तर पद्धत, दुसरी पद्धत आपण बघितलेली आहे एकूण खर्च पद्धत, त्यालाच उत्पन्न पद्धत असंही म्हटलं जातं, आणि तिसरी पद्धत बिंदू पद्धत, त्याला भूमितीय पद्धत असंही म्हटलं जातं. आणि अशा 3ही पद्धती बघितलेल्या आहेत. यावरून आपल्याला असं लक्षात आलं की किमतीमध्ये बदल झाला असता मागणीमध्ये कमी जास्त बदल होतो किंवा किमतीमध्ये होणाऱ्या शेकडा बदलाच्या तुलनेनं मागणीमध्ये होणाऱ्या शेकडा बदलाचं प्रमाण हे कमी जास्त असतं, म्हणून यालाच आपण मागणीची लवचिकता असं म्हणतो. परंतु ही मागणीची लवचिकता नेमकी कशावरती अवलंबून असते, कशामुळं असं होतं हे बघण्यासाठी, आपल्याला पाहण्यासाठी मागणीच्या लवचिकतेचे निर्धारित घटक किंवा मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारे घटक आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि असं मागणीच्या लवचिकतेचे निर्धारक घटक किंवा परिणाम करणारे घटक, त्याच्यामधला पहिला घटक म्हणजे वस्तूचे स्वरूप. आणि बघा, आता आपल्याला मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारे घटक किंवा निर्धारित घटक पाहायच्यात, आणि त्याच्यामधला हा पहिला घटक आहे वस्तूचे स्वरूप. आता तुम्हाला वस्तूचे स्वरूप म्हणजे काय, तर काही वस्तू अशा जीवनावश्यक वस्तू असतात की त्या वस्तू आपल्याला एका विशिष्ट प्रमाणात मिळाल्याच पाहिजेत, किंवा काही वस्तू असतात की अत्यंत गरजेच्या असतात, किंवा काही वस्तू ह्या चैनीच्या वस्तू असतात की ज्या वस्तू किंवा त्यांना सुखसोयीच्या वस्तू असंही म्हटलं जातं. उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं, अन्नधान्य, औषधे, या वस्तू आहेत त्या जीवनावश्यक किंवा गरजेच्या वस्तू आहेत, त्या वस्तू आपल्याला मिळाल्याच पाहिजेत. आणि जीवनावश्यक वस्तू म्हणाल तर कार असेल, किंवा इतर आपण बघतो की याच्यामधलं किंवा अत्तर असेल, सुगंधी द्रव्य असतील, किंवा या ज्या वस्तू आहेत, किंवा टेबल, फॅन, खुर्च्या, वॉशिंग मशीन, या वस्तूंना आपण सुखसोयीच्या वस्तू असं म्हणतो. आणि या वस्तू आपल्याला मिळाल्याच पाहिजेत असं नाही, कारण या वस्तू जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत नाहीत. म्हणून अशा वस्तूंच्या बाबतीमधली मागणी कशी असते, तर ते वस्तूच्या स्वरूपावरती अवलंबून असते. बघा, याच्यामधली जीवनावश्यक वस्तूच्या बाबतीमध्ये आपण अन्नधान्य जर विचारात घेतलं तर आपल्याला अन्नधान्य कसल्याही परिस्थितीमध्ये मिळालंच पाहिजे, कारण याची किंमत कमी झाली किंवा वाढली तरी अन्नधान्य हे आपल्याला एका विशिष्ट प्रमाणात मिळणं गरजेचं आहे. जसं गव्हाची किंमत कमी झाली किंवा वाढली तरी आपल्याला दररोजच्या आहारामध्ये 4 ते 5 पोळ्या एका दिवसभरामध्ये मिळाल्याच पाहिजेत. सकाळी 2 किंवा संध्याकाळी 2 ते 3 असं जर गृहीत धरलं
म्हणजे जर गव्हाची किंमत कमी झाली म्हणून आपण जादा खातोय किंवा गव्हाची किंमत वाढली म्हणून कमी खातोय असं होणार नाही. किंवा औषधाच्या बाबतीमध्ये आजारी पडल्यानंतर आपल्याला औषध मिळालंच पाहिजे, त्याची किंमत कमी असो, मग कमी असली म्हणून आपण जादा औषध घेणार नाही, आणि किंवा किंमत त्या औषधाची जादा आहे म्हणून आपण औषध कमी घेणार नाही, ते एका विशिष्ट प्रमाणात मिळालंच पाहिजे. म्हणून अशा जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीमध्ये किमतीमध्ये बदल झाला तरी देखील मागणीमध्ये मात्र फारसा बदल होत नाही. म्हणून अशा जीवनावश्यक वस्तूंना असणारी मागणी ही अलवचिक किंवा कमी लवचिक असते. तर या उलट सुखसोयीच्या किंवा चैनीच्या वस्तूंच्या बाबतीमध्ये ज्या वस्तूंचं स्वरूप असं आहे की ज्याचा उपभोग आपण पुढे ढकलू शकतो, चैनीच्या वस्तूंच्या बाबतीमध्ये, किंवा आपल्याला टेबल आजच खरेदी केला पाहिजे असं काही नाही, किंवा आपल्याला फॅन मिळालाच पाहिजे असं काही नाही, म्हणजे असं जे आहे कार आपल्याला असलीच पाहिजे असं काही नाही, कार नसेल तरी चालू शकतं, किंवा आपल्यामध्ये काही फरक पडणार नाही, म्हणजे मिळाली तर अतिउत्तम. म्हणूनच याला काय म्हणतो आपण, सुखसोयीच्या वस्तू. आणि अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये मात्र थोडी किंमत बदलली तर मागणीमध्ये मात्र प्रचंड बदल होतो. म्हणून अशा वस्तूंना असणारी मागणी ही जास्त लवचिक मागणी किंवा अधिक लवचिक मागणी त्याला आपण म्हणतो. असं वस्तूचं स्वरूप हे मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारा हा पहिला घटक आहे. आता याच्यामधला मागणीच्या लवचिकतेवरचा परिणाम करणारा दुसरा घटक म्हणजे वस्तूंची, म्हणजे पर्यायी वस्तूंची उपलब्धता. आता पर्यायी वस्तूंच्या बाबतीमध्ये पर्यायी वस्तू कोणकोणत्या, तर त्याचं जर उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपल्याला सांगता येईल निंबू सरबत किंवा उसाचा रस. निंबू सरबत जर मिळाला नाही, समजा उन्हाळ्याचे दिवस आहे, फारच उकाडा वाढलेला आहे आणि आपण म्हटलं काय नाही बाबा निंबू सरबत घेऊया, आणि समजा तुम्हाला निंबू सरबत मिळालं नाही, ठीक आहे उसाचा रस घेऊया, म्हणजे तुम्हाला त्याला पर्यायी वस्तू आहेत. जर त्या वस्तू पर्यायी वस्तूच उपलब्ध नसतील तर त्या वस्तूंच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणजे ती वस्तू मिळालीच पाहिजे असंही काही नाही, परंतु पर्यायी वस्तू जर उपलब्ध नसतील तर अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये असणारी मागणी ही अलवचिक असेल. आणि पर्याय जर जास्त उपलब्ध असतील तर अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये आपली ही जी मागणी आहे ती अलवचिक असणार आहे. आता तुम्हाला पर्यायच उपलब्ध नसेल तर अशी वस्तू कुठली आहे, उदाहरणार्थ मीठ, की मिठाच्या बाबतीमध्ये मिठाला दुसरा कोणता पर्याय आहे का बघा, सांगा बरं, तुम्हाला माहीत असेल तर. मीठ किंवा हे मीठ नाही वापरलं तर मिठाऐवजी आपण ही दुसरी वस्तू वापरू शकतो, आहे का पर्याय? नाही. म्हणजे मिठाच्या बाबतीमध्ये किंमत बदलली, कितीही बदलली, कमी झाली किंवा वाढली तरीसुद्धा मिठाला असणारी मागणी ही अलवचिक असते, बदलत नाही, ताठर मागणी असं म्हटलं जातं. म्हणून मिठाला असणारी मागणी ही अलवचिक किंवा कमी लवचिक किंवा त्याला आपण पूर्ण अलवचिक आहे असं म्हणतो. तर या उलट आता आपण बघा पर्याय उपलब्ध असेल, उदाहरणार्थ साखर आणि गूळ. बघा बरं, साखरेला पर्याय आहे गूळ. समजा एखाद्या वेळेस जर साखरच मिळाली नाही तर साखर आणि गूळ यांची चव गोडच आहे, तुम्ही साखरेऐवजी गूळ वापरू शकता गोडीसाठी, म्हणजे पर्याय उपलब्ध आहेत. मग अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये ही वस्तू नाही मिळाली तरी आपण दुसरी वस्तू खरेदी करू शकतो. उदाहरणार्थ असं दैनंदिन व्यवहारामधलं जर उदाहरण सांगायचं म्हटलं पर्यायी वस्तूंचं तर बघा, आपण दररोजच्या सकाळी उठल्यानंतर वापरामध्ये जी पेस्ट वापरतो, या पेस्टचे अनेक प्रकार तुम्हाला सांगता येईल. त्याला म्हटलं जातं अगदी जवळचे पर्याय उपलब्ध असतात. समजा तुम्हाला जर समजा पेप्सोडंटची सवय असेल आणि तुम्हाला एखाद दिवशी पेप्सोडंट मिळालीच नाही, तुम्ही कोलगेट वापरू शकता, डाबर वापरू शकता, आणि नाहीच काही नाही मिळालं तर तुम्ही कुठलं तरी एखादं दंतमंजन वापरू शकता. म्हणजे जर तुम्हाला पर्याय उपलब्ध असतील तर अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये थोडीशी किंमत बदलली तर मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतो. म्हणून ज्या वस्तूंना पर्याय उपलब्ध आहेत अशा वस्तूंची मागणी ही लवचिक मागणी असते, आणि थोडी किंमत बदलली तर मागणी मोठ्या प्रमाणात बदलते. आणि ज्या वस्तूंना पर्यायच उपलब्ध नाही, त्याच्यामधलं मी तुम्हाला आता उदाहरण सांगितलं मिठाला पर्यायच उपलब्ध नाही, आणि जर पर्यायच उपलब्ध नसेल तर तीच वस्तू तुम्हाला खरेदी करणं गरजेचं
असतं. म्हणून किंमत बदलली, वाढली किंवा कमी झाली तर मागणी मात्र बदलत नाही. म्हणून अशा ज्या वस्तूंना पर्याय उपलब्ध नसतात अशा वस्तूंची मागणी ही अलवचिक किंवा कमी लवचिक असते. म्हणून वस्तूंना असणारी किंवा पर्याय त्यांच्या उपलब्धतेवरती लवचिकता अवलंबून असते. म्हणून पर्यायी वस्तूंची उपलब्धता हा देखील मागणीचा एक निर्धारक घटक किंवा मागणीवरच्या लवचिकतेवरती परिणाम करणारा घटक आहे. आता हा झाला दुसरा घटक. आपल्याला तिसरा घटक बघायचा आहे, तो म्हणजे वस्तूचे अनेक उपयोग. आता एकाच उपयोगासाठी असणाऱ्या वस्तूंच्या बाबतीत जर आपण मागणी पाहायचं म्हटलं तर ती मागणी लवचिक असते. म्हणजे काय? आणि ज्या वस्तूंचा उपयोग किंवा जी वस्तू विविध कारणासाठी वापरली जाते किंवा त्या वस्तूचा उपयोग हा वेगवेगळा असतो, अशा वस्तूंना असणारी मागणी ही लवचिक किंवा जास्त लवचिक असते. आणि ज्या वस्तूंचा उपयोग फक्त एकाच कारणासाठी होतो किंवा एकाच उपयोगासाठी ती वस्तू वापरली जाते, त्या वस्तूंची असणारी मागणी ही कमी लवचिक म्हणजे अलवचिक असते. कमी लवचिक म्हणजेच काय? अलवचिक. आता याचं जर उदाहरण बघायचं म्हटलं की ज्या वस्तूचा उपयोग फक्त एकाच कारणासाठी होतो आणि त्याचं जर उदाहरण आपल्याला सांगायचं म्हटलं तर कोळसा. तर कोळशाचा उपयोग काय? ज्वलनासाठीच वापरला जातो. म्हणजे त्याचा उपयोग इतर कारणासाठी होईल का? होणारच नाही. म्हणून अशा कोळशाला असणारी मागणी ही अलवचिक मागणी असते. आणि या तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं दुसरं उदाहरण आहे ते म्हणजे वीज. आता विजेच्या बाबतीमध्ये बघा तर विजेला असणारी मागणी ही लवचिक मागणी असते, कारण वीज ही कसली आहे? विविध उपयोगी. शेतीमध्ये आपण विहिरीचं पाणी उपसण्यासाठी पंपासाठी सुद्धा वीज वापरू शकतो. घरामध्ये आपण टी व्ही, फॅन, फ्रीजसाठी वापरू शकतो. एवढंच नाही तर तुम्ही म्हणजे धान्यापासून पीठ तयार करण्यासाठी, उद्योग व्यवसायासाठी वीज हे एकच वस्तू आहे, पण त्या विजेचे उपयोग मात्र वेगवेगळे आहेत. आणि म्हणून विजेला असणारी मागणी ही लवचिक मागणी असते. म्हणजे किंमत बदलली थोडीशी तरी मागणी मोठ्या प्रमाणात कमी जास्त होते. म्हणून विजेला असणारी मागणी ही त्या विजेच्या उपयोगामुळं लवचिक मागणी असते. म्हणूनच वस्तूचा उपयोग जर ती वस्तू एकाच कारणासाठी वापरली जात असेल आणि दुसरीकडे त्या वस्तूचा उपयोगच होत नसेल तर अशा वस्तूंना असणारी मागणी ही अलवचिक मागणी असते. आता याचं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर झेरॉक्स मशीनसुद्धा सांगता येईल की झेरॉक्स मशीनचा उपयोग आपण काय करू शकतो? वेगवेगळ्या कारणासाठी नाही करू शकत. म्हणजे झेरॉक्स मशीनच्या माध्यमातून आपण झेरॉक्सच काढू शकतो, म्हणजे ज्याचा उपयोग फक्त एकाच कारणासाठी होतो. म्हणून अशा वस्तूंची मागणी ही अलवचिक मागणी असते. म्हणून मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारा हा देखील एक घटक आहे, तो म्हणजे वस्तूचे उपयोग. आणि ज्या वस्तू एकाच उपयोगाच्या आहेत किंवा ज्या वस्तू वेगवेगळ्या उपयोगाच्या आहेत त्यावरून मागणीची लवचिकता सांगता येते. आता आपल्याला यानंतर पुढचा मुद्दा बघायचा म्हणजे व्यसनाच्या वस्तू. आता व्यसनाच्या वस्तूंच्या बाबतीमध्ये किंवा त्यांनाच सवयीच्या वस्तू असंही म्हटलं जातं. सवयीच्या वस्तू किंवा ज्या वस्तूंचं आपल्याला व्यसन लागलेलं आहे. आता याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. बघा, आपल्याकडे काही लोकांना टोपी घालायची सवय असते किंवा काही लोकांना फेटा बांधायची सवय असते. म्हणजे फेटा बांधणारे लोक, टोपी घालणारे लोक आपण पाहिलेले आहेत. तर काही लोकांनाच्या बाबतीमध्ये आपण बघतो हातामध्ये ब्रासलेट, गळ्यामध्ये असं काहीतरी वेगळंच काहीतरी कंडा, दोरी वगैरे बांधणं, ह्या वस्तूंची सवय त्या लोकांना झालेली असते. आपल्यापैकी बरेच जण हातामध्ये घड्याळ म्हणजे वेळ बघण्यासाठी आपण घड्याळाचा वापर करतो. परंतु ज्यांना घड्याळाचा वापर करायची सवय नाही ते लोक कधीही घड्याळ वापरत नाहीत. पण ज्यांना सवय लागलेली आहे त्यांना जर हातामध्ये घड्याळ नाही बांधलं की त्याच्यापासून चैन पडत नाही. आता ज्या लोकांना टोपी घालण्याची सवय आहे त्या लोकांच्या डोक्यावरती जर टोपी नसेल
तर उठून जरी त्याने जागा बदलली किंवा झोपेतून उठला तरी तो टोपी कुठे तो शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय झालेलं आहे, त्या वस्तूची त्याला सवय लागलेली आहे. आणि अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये बघा, तो मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारा कसा घटक आहे, तर सवयीच्या वस्तूंच्या बाबतीमध्ये किंमत कितीही बदलली, उदाहरणार्थ टोपीची किंमत आपण बघतो 10 रुपये, 20 रुपये, 25 रुपये, 50 रुपयापर्यंत असू शकते. मग टोपीची किंमत कमी झाली म्हणून तो माणूस काय 2 टोप्या घालणार आहे का? नाही. आणि टोपीची किंमत वाढली म्हणून तो टोपी घालायचं सोडणार आहे का? नाही. तर अशा व्यसनाच्या किंवा सवयीच्या वस्तूंच्या बाबतीमध्ये किंमत कितीही बदलली तरी देखील मागणीमध्ये कोणताही बदल होत नाही. म्हणून अशा वस्तूंना असणारी मागणी कमी, लवचिक किंवा अलवचिक असते. तर काही वस्तू अशा आहेत की ज्यांच्या आहारी लोक गेलेले किंवा त्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. याच्यामध्ये मद्य असेल किंवा अंमली पदार्थ असतील किंवा आपण बघतो काही लोकांना असे विशिष्ट वस्तूंचं व्यसन लागलेलं असतं. अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये किंमत बदलली किंवा कितीही वाढली तरी देखील त्या व्यक्ती अशा वस्तू खरेदी करत असतात. म्हणून अशा वस्तूंना असणारी मागणी ही अलवचिक मागणी असते. म्हणून व्यसनाच्या वस्तू आहेत त्या वस्तू या मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणाऱ्या किंवा ते मागणीच्या लवचिकतेच्या निर्धारित वस्तू म्हणून आपण पाहतो. आता हा झाला चौथा मुद्दा. यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा मागणीच्या लवचिकतेचा निर्धारित घटक पाचवा आपल्याला सांगता येईल म्हणजे वस्तूचा टिकाऊपणा. आता टिकाऊपणा आणि मागणीची लवचिकता याचा देखील संबंध आहे किंवा त्या वस्तूचा टिकाऊपणा हा देखील मागणीवरती परिणाम करणारा घटक आहे, मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारा घटक आहे. काही वस्तू आपण एका किंवा विशिष्ट काळामध्ये किंवा ठराविक काळामध्ये किंवा त्याच वेळेस वापरतो, तर काही वस्तू आपण अशा दीर्घ काळापर्यंत वापरत असतो किंवा त्यात पुन्हा पुन्हा आपण वापरत असतो. म्हणून या वस्तूच्या किंवा टिकाऊ वस्तूची मागणी ही जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ टेबल, फॅन, खुर्च्या किंवा आपण बघतो धुलाई यंत्र इत्यादी वस्तू, या वस्तूंच्या बाबतीमध्ये मागणी ही लवचिक असते. मग किंमत थोडीशी बदलली तर मागणी मोठ्या प्रमाणात कमी जास्त होते. आणि या वस्तूंच्या बाबतीमध्ये किंमत थोडी बदलल्यामुळं मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात बदल होतो. म्हणून या वस्तूंची मागणी ही जास्त लवचिक किंवा लवचिक मागणी असते. तर काही वस्तू या अल्पकाळामध्ये नाश पावणाऱ्या असतात. म्हणून अशा वस्तूंना आपण नाशवंत वस्तू असं देखील म्हणतो किंवा त्या वस्तू जास्त काळापर्यंत टिकत नाहीत, जादा दिवस टिकत नाहीत. तर आता नाशवंत वस्तू म्हणजे दूध, अंडी, फळे, मांस, भाजीपाला अशा वस्तू ज्या नाशवंत वस्तू आहेत. तुम्हाला दुधाच्या बाबतीमध्ये दूध हे नाशवंत आहे, ते तुम्ही फार काळपर्यंत टिकवून ठेवू शकत नाही किंवा घरापर्यंत जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढ्याच प्रमाणात ते खरेदी करतो. मग दुधाची किंमत कमी जास्त झाली, भाज्यांची किंमत कमी जास्त झाली तरी देखील आपल्याला भाज्या एका विशिष्ट प्रमाणात खरेदी कराव्याच लागतात आणि त्या वस्तूंची किंमत मोठ्या प्रमाणात बदलली. म्हणून नाशवंत वस्तूंच्या बाबतीमधली किंमत मोठ्या प्रमाणात बदलली तरी देखील मागणीवरती फारसा परिणाम होत नाही. म्हणून अशा वस्तूंना असणारी मागणी ही कमी लवचिक किंवा अलवचिक मागणी असते. म्हणून टिकाऊ स्वरूपाच्या वस्तूंची मागणी ही कमी लवचिक लवचिक म्हणजेच जास्त लवचिक. तर ज्या नाशवंत वस्तू आहेत अशा वस्तूंची मागणी ही कमी लवचिक किंवा अलवचिक असते. म्हणून वस्तूचा टिकाऊपणा हा देखील मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारा घटक किंवा मागणीच्या लवचिकतेचा निर्धारक घटक म्हणून ओळखला जातो. यानंतर आपल्याला मागणीच्या लवचिकतेचा निर्धारक घटक पुढचा 6वा बघायचा आहे, तो म्हणजे पूरक वस्तू. आता पूरक वस्तूंच्या बाबतीमधलं जर आपल्याला उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर काही वस्तूंच्या बाबतीमध्ये आपण
ज्या वस्तू एकमेकांशिवाय वापरू शकत नाही किंवा त्या एकमेकांना पूरक वस्तू असतात. आता याचंच उदाहरण बघा, तुमच्याकडे असणारा मोबाईल आणि त्या मोबाईलमध्ये असणारं सिम कार्ड. आता तुम्ही जर मोबाईलचा वापर करायचा म्हटलं तर तुम्हाला आम्ही मोबाईल वापरू शकतो, पण मोबाईल फोनमध्ये जर सिम कार्डच नसेल तर तुम्ही त्या सिम कार्डचा असा स्वतंत्रपणे उपयोग करू शकता का? मोबाईल खरेदी केल्यानंतर तुम्हाला सिम कार्ड मिळत नाही, ते वेगळं खरेदी करावं लागतं आणि ते सिम कार्ड वेगळं एक वस्तू आहे आणि मोबाईल ही एक वस्तू आहे, ती एकमेकांना पूरक वस्तू आहे. आणि तुम्ही जर म्हटला की ते सिम कार्ड तुम्ही मोबाईल वापरू शकता पण सिम कार्ड वापरू शकता का? नाही. म्हणजे तुम्हाला मोबाईल खरेदी केल्यानंतर तुम्हाला सिम कार्ड खरेदी केलंच पाहिजे किंवा ते सिम कार्ड नुसतंच खरेदी केलं काय करणार, वापरणार का? नाही वापरू शकत, बरोबर. असं एकमेकांना पूरक असणाऱ्या वस्तूंचं आणखीन एक उदाहरण सांगता येईल, ते म्हणजे शेगडी, गॅस आणि लायटर. आता यापैकी कोणती वस्तू तुम्ही स्वतंत्रपणे वापरू शकता? लायटर, शेगडी का गॅस? तुम्हाला गॅस वेगळा खरेदी करावा लागतो, शेगडी एका दुकानातून खरेदी करावी लागते, लायटर आपल्याला वरचेवर किंवा वेगळ्या दुकानातून खरेदी करावा लागतो. या तीनही वस्तू वेगवेगळ्या आहेत परंतु त्या एकमेकांना पूरक अशा स्वरूपाच्या वस्तू आहेत. म्हणजेच तुम्हाला गॅस खरेदी केल्यानंतर शेगडी असायलाच पाहिजे, नाही तर तुम्ही स्वतंत्रपणे त्या गॅसचा उपयोग करू शकत नाही किंवा तुम्ही नुसती शेगडीच खरेदी केलेली आहे, काय उपयोग? म्हणजे तुम्हाला त्यासाठी गॅस असणं गरजेचं आहे. म्हणजे एकमेकांना पूरक वस्तू आहेत आणि अशा पूरक वस्तू आहेत, त्या पूरक वस्तूंच्या बाबतीमधली लवचिकता आपल्याला ही कमी लवचिक, म्हणजे त्या एकमेकांना त्या वस्तूबरोबर ती दुसरी वस्तू खरेदीच केली पाहिजे. मग किंमत कमी झाली किंवा वाढली तरी त्याला काही पर्याय नाही. आता याच्यामधलं आणखीन एक उदाहरण सांगता येईल पूरक वस्तूंच्या बाबतीमधलं, की ज्या एकमेकांना पूरक अशा स्वरूपाच्या वस्तू आहेत त्याच्यामधलं एक उदाहरण म्हणजे मोटरसायकल आणि पेट्रोल. तुम्ही मोटरसायकल खरेदी करता एक वेळा शोरूममधून, पेट्रोल खरेदी करता पेट्रोल पंपावरून, ते तुम्हाला वारंवार खरेदी करावं लागतं, वरचे वर खरेदी करावं लागतं. असं आहे का तुम्ही नुसतं पेट्रोल खरेदी केलेलं आहे आणि त्या पेट्रोलचा तुम्हाला स्वतंत्रपणे उपभोग घेता येतोय? कशासाठी? काय पेट्रोलचा उपयोग काय नाही. म्हणजे पेट्रोल हे वेगळ्या ठिकाणी मिळतंय आणि मोटरसायकल हे वेगळ्या ठिकाणी मिळतंय, परंतु या दोन्ही वस्तू एकमेकांना पूरक वस्तू आहेत. तुम्हाला मोटरसायकल बरोबर पेट्रोल घेतलंच पाहिजे तरच त्या वस्तूचा उपयोग होणार आहे. मग अशा पूरक वस्तूंच्या बाबतीमधली जरी तुम्हाला आता सध्या आपण बघतोय की तुमच्याकडे मोटरसायकल आहे पण पेट्रोलच्या किमती वाढत आहेत आणि पेट्रोलच्या किमती वाढूनही तुम्हाला पेट्रोलची मागणी कमी करता येत नाही. आणि जरी तुम्हाला मोटरसायकलच्या किमती जरी कमी झाल्या तरी पेट्रोल हे एका विशिष्ट प्रमाणात खरेदीच करावं लागणार आहे. म्हणून अशा वस्तूंच्या बाबतीमधली मागणी ही अलवचिक किंवा कमी लवचिक मागणी असते. म्हणून पूरक वस्तू या देखील मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणाऱ्या घटक आहेत. आता पूरक वस्तूनंतर आपल्याला त्या मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारा पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा बघायचा आहे, ते म्हणजे उपभोक्त्याचे उत्पन्न. आता उपभोक्त्याचं उत्पन्न हा देखील मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारा घटक आहे. म्हणजे उपभोक्त्याच्या उत्पन्नाच्या पातळीवरती ही मागणीची लवचिकता अवलंबून असते. जर उत्पन्नाची पातळी उच्च असेल, म्हणजे जर उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळत असेल तर त्यांच्याकडून खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या बाबतीमधली मागणी ही अलवचिक मागणी असते आणि ते उच्चभ्रू किंवा उपभोक्त्याचं उत्पन्न हे जास्त आहे किंवा जादा आहे अशा वस्तू या लोक कोण आहेत तर ते श्रीमंत लोक आहेत. या विरुद्ध गरीब व्यक्तींच्या बाबतीमध्ये गरीब लोकांच्याकडून म्हणजे गरीब लोक ज्या वस्तू खरेदी करतात त्यांचं उत्पन्न अल्प असतं, कमी असतं आणि त्यांच्या बाबतीमध्ये ते जे वस्तू खरेदी करतात त्याच्यावरती
किंमत बदलाचा परिणाम क्वचितच होत असतो. म्हणजे जरी समजा गरिबांच्या बाबतीमध्ये आपण बघतो की त्यांच्या बाबतीमध्ये एकतर उत्पन्न कमी म्हणजे पैसा कमी असतो, आणि पैसा जर कमी असेल आणि त्यांना जर आपल्या एका विशिष्ट प्रकारच्याच वस्तू खरेदी करत असतात, त्या वस्तू खरेदी करण्याशिवाय त्यांच्याकडे काही म्हणजे जीवनावश्यक वस्तूच खरेदी, म्हणजे गरिबांच्या बाबतीमध्ये आपण बघतो अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा त्यांना पूर्ण करण्याचीच म्हणजे प्रॉब्लेम असतो किंवा अडचण असते, आणि अशा वस्तू त्यांना एका विशिष्ट प्रमाणातच मिळणं गरजेचं असतं. आणि त्यांचं उत्पन्न जरी वाढलं तरी मागणीमध्ये फारसा फरक पडत नाही, किंवा ते जर त्यांचं उत्पन्न वाढलं तर ते एक मर्यादित प्रमाणात खरेदी करतात. श्रीमंताच्या बाबतीमध्ये तसं नाही, किंवा उपभोक्त्याचं उत्पन्न जर असं मोठ्या प्रमाणात जर वाढलेलं असेल किंवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्या बाबतीमध्ये आपण बघतो की ते जे वस्तू खरेदी करतात त्यांच्यामध्ये जेवढा वस्तू लागणार आहे तेवढ्याच वस्तू खरेदी करतात. म्हणजे उत्पन्नामध्ये वाढ झाली किंवा घट झाली तरी त्यांच्यामध्ये फारसा काही फरक पडत नाही. म्हणून त्यांच्याकडून असणाऱ्या वस्तूंची मागणी ही अलवचिक मागणी असते. म्हणून उपभोक्त्याचं उत्पन्न हा देखील मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारा एक घटक आहे. आता यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा म्हणजे गरजेची तीव्रता. आता गरजेची तीव्रता हा मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. तर तो कसा? ज्या वस्तू आपल्याला जास्त गरजेच्या आहेत किंवा अधिक तीव्रतेने त्या वस्तू म्हणजे गरजेच्या आहेत, कसल्याही परिस्थितीमध्ये अशा वस्तू मिळाल्याच पाहिजेत. या बाबतीमधलं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. उदाहरणार्थ, आत्ता आपल्यापैकी कुणीही आजारी नाही, सुदैवानं आजारी पडू नये आणि पडलं नाही पाहिजे. जर समजा तुम्ही आजारी पडला आणि किंवा आपल्या घरामधलं कोणी एखादी व्यक्ती आजारी पडली आणि त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि डॉक्टर म्हटले, त्यांनी एक प्रेस्क्रिप्शन लिहिलेले आहे आणि तुमच्याकडे दिली की हे इंजेक्शन आहे ज्याची किंमत काय आहे माहीत नाही, तुम्ही लवकरात लवकर घेऊन या. तुम्ही ते प्रेस्क्रिप्शन घेतले आणि मेडिकलमध्ये गेला आणि मेडिकलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते सांगितलं की ते इंजेक्शन 1000 रुपयाला मिळतं आहे आणि ते इंजेक्शन घेतल्याशिवाय तुमचा पेशंट किंवा तो आजारी व्यक्ती बरी होऊ शकणार नाही आणि ते लवकरात लवकर मिळालं पाहिजे, म्हणजे एका विशिष्ट वेळेमध्येच ते मिळालं पाहिजे असं तुम्हाला डॉक्टरांनी बजावून सांगितलेलं असेल तर तुम्ही ते पटकन मेडिकलमध्ये जाणार आहे आणि मेडिकलमध्ये गेल्यानंतर मेडिकलवाल्याला सांगणार, अरे ते पटकन दे. मेडिकलवाला मला 1000, तुम्हाला 2000 घ्या, परंतु तो पेशंटचा जीव वाचला पाहिजे, पटकन द्या. त्यावेळेस तुम्ही पैशाचा विचार न करता ते इंजेक्शन घेणार आहे आणि ते आजारी व्यक्तीला देणार आहे. आता तुम्ही जर सर्वजण ठणठणीत बरे आहात, तुम्हाला कुठल्या औषधाची इंजेक्शनची गरज नाही आणि एखादा डॉक्टर आला आणि तुम्हाला म्हटला, हे 1000 रुपयाचे इंजेक्शन आहे, ते तुम्हाला मी 10 रुपयामध्ये टोचून देतो. तुम्हाला आजारी नाही, ठणठणीत बरं आहे, अरे 10 रुपयेच काय, ते फुकट दिलं तरी ते इंजेक्शन टोचून घेण्याची सुद्धा आमची तयारी नाही. म्हणजे फुकट दिलं तरी त्या वेदनासुद्धा तुम्ही सहन करायला तयार नाही. म्हणजे याचा अर्थ त्या वस्तूची किंमत कितीही बदलली तरी देखील त्याचा मागणीवरती परिणाम होणार नाही. म्हणजे याच बाबतीत काय सांगता येईल की ज्या वस्तूंची गरज जास्त आहे किंवा ज्या वस्तूंच्या बाबतीमधले गरजेची तीव्रता जास्त आहे अशा वस्तूंना असणारी मागणी ही पूर्ण अलवचिक मागणी असते. म्हणजे ती वस्तू कितीही किंमत कमी झाली किंवा वाढली तरी मागणी मात्र फारशी बदलत नाही आणि ज्या वस्तूंची गरजच नाही त्या वस्तू फुकट जरी दिल्या तरी तुम्ही खरेदी करणार नाही. म्हणून अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये आपण बघतो की हा देखील मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारा घटक आहे आणि याच्यामधली अशी तुम्हाला उदाहरणं सांगता येतील की अशा वस्तू ज्यांची गरज जास्त आहे अशा वस्तूंना असणारी मागणी किंवा गरज कमी जर असेल तर या वस्तूंच्या बाबतीमधली मागणी ही
जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ आपण मोटर गाडीचं उदाहरण सांगता येईल किंवा आपल्याला वाहनांचं उदाहरण सांगता येईल किंवा मोटरसायकलचं उदाहरण. मोटरसायकलची गरज काय असं आहे का तुम्ही मोटरसायकलवरती खरेदी केली तरच जगू शकता असं काही नाही. म्हणजे याच्या बाबतीमध्ये त्याच्या गरजेची तीव्रता कमी आहे अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये आपण बघतो की मागणीची लवचिकता जास्त असते, म्हणून या वस्तूंना असणारी मागणी ही जास्त लवचिक किंवा लवचिक मागणी असते. आता मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारा मागणीचा किंवा लवचिकतेचा निर्धारक घटक म्हणजे कालावधी. आता कालावधीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर अल्पकाळ आणि आपण बघतो दीर्घकाळ. तर अल्पकाळाच्या बाबतीमधल्या काही वस्तू आहेत की ज्या फक्त एका विशिष्ट काळामध्येच वापरल्या जातात आणि त्यानंतर त्या वस्तूंचा आपण फारसा उपयोग किंवा वापर करत नाही. तर काही वस्तू अशा असतात की त्या आपण दीर्घकाळापर्यंत किंवा त्यांना सतत आपल्याला वापराव्या लागतात. मग अशा अल्पकाळामध्ये वापरल्या जाणाऱ्या किंवा एका विशिष्ट काळामध्येच त्या वस्तूंचा आपण वापर करत असतो. मग अशा अल्पकाळामध्ये किंवा विशिष्ट काळापुरत्याच वापरल्या जाणाऱ्या वस्तू त्यांच्या बाबतीमध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर बघा, आता पंचमीच्या वेळेस किंवा नागपंचमीच्या वेळेस किंवा मकर संक्रांतीच्या वेळेस आपल्याकडे पतंग उडवले जातात. बघा, ते एका विशिष्ट दिवसामध्ये किंवा एका ठराविक काळामध्येच त्याची मागणी जास्त असते. किंमत बदलली तरी फारसा मागणीवरती परिणाम होत नाही, तुम्ही त्या वस्तू खरेदी करताच. जसं दिवाळीच्या वेळेस आपण बघतो किंवा आपण म्हणतो दिवे किंवा पणत्यांना असणारी मागणी ही कशी मागणी असते? अलवचिक. म्हणजे किंमत जास्त झाली तरी मागणी बदलत नाही. जेवढ्या वस्तू आपल्याला आवश्यक आहेत किंवा आपल्याला पंचमी आली, पतंग उडवायची गरज आहे, तेवढ्या त्या काळापुरत्याच त्या वस्तू खरेदी करतो आणि तो काळ संपला की नंतर मात्र अशा वस्तूंची किंमत कमी होऊन सुद्धा आपण खरेदी करत नाही. म्हणून अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये मागणी बदल. आणि ज्या वस्तू दीर्घकाळापर्यंत किंवा सतत बदलत असतात किंवा ज्या वस्तूंची आपल्याला वर्षभर गरज असते किंवा दीर्घकाळापर्यंत आपण त्या वस्तू वापरतो आणि अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये आपण बघतो की दीर्घ कालावधीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंना असणारी मागणी अधिक लवचिक किंवा जास्त लवचिक असते. आणि त्याचं जर तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हटलं तर दीर्घकाळापर्यंत किंवा आपण म्हणतो कपडे असतील किंवा मोटर गाड्या असतील किंवा या वस्तूंच्या बाबतीमध्ये ज्या सतत म्हणजे किंवा आपल्या घरामध्ये असणारा टी व्ही असेल, आपण त्या वस्तू दीर्घकाळापर्यंत एकदा जर टी व्ही खरेदी केला तर परत टी व्ही खरेदी करतो का दीर्घकाळापर्यंत तो टी व्ही वापरत असतो. मग अशा वस्तूंना असणारी मागणी किंवा ही मागणी ही जास्त लवचिक मागणी असते. म्हणजेच काय, थोडीशी किंमत बदलली की त्या वस्तूंच्या बाबतीमधली मागणी मोठ्या प्रमाणात बदलते, म्हणून जास्त लवचिक मागणी असते. तर ज्या वस्तू एका विशिष्ट काळात किंवा त्याच काळापुरत्या आपण वापरतो त्यानंतर आपण त्या वस्तूंचा वापर करत नाही, म्हणजे त्या विशिष्ट कालावधीपुरत्याच वापरतो, म्हणून अशा वस्तूंना असणारी मागणी ही कमी लवचिक मागणी असते किंवा अलवचिक मागणी असते. मग आपण च्या कालावधी किंवा अल्प कालावधीमध्ये मी सांगितलं पतंगाचा असेल किंवा असं एका विशिष्ट किंवा आपण मकर संक्रांतीच्या वेळेस जे तिळगुळ असेल ते एरवी खरेदी करत नाही, त्या काळापुरतेच खरेदी करतो. मग किंमत कमी असो अगर जास्त असतो, म्हणून त्या वस्तूंना असणारी मागणी ही कमी लवचिक मागणी किंवा अलवचिक मागणी असते. अशा प्रकारे कालावधी देखील मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारा एक घटक सांगता येईल. यानंतर मी तुम्हाला एक तुमच्या पुस्तकामध्ये दाखवलेला एक चार्ट आहे, तो चार्ट जसा आहे तसा तिथं तुमच्या समोर दाखवतो आणि त्याप्रमाणे चार्टमध्ये बघा निर्धारक घटक म्हटलेला आहे आणि स्वरूप आणि मागणीची किंमत लवचिकता तिथं दर्शवलेली आहे. अशा प्रकारे आपण बघितलं की मागणीच्या लवचिकतेचे निर्धारक घटक आपण बघितलेले आहेत आणि त्याची उदाहरणे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. बघा, इथं म्हटलेलं आहे निर्धारक घटकांमधला एक पहिला घटक दिला आहे घटकाची उपलब्धता आणि स्वरूप दिलेलं आहे. तिथं जास्त आणि कमी, इथं काय म्हटलेलं आहे जास्त आणि दुसरं म्हटलेलं आहे कमी आणि मागणीची किंमत लवचिकताच्या त्या चार्टमध्ये दिलेलं आहे. बघा, घटकाची उपलब्धता. आता जे घटक जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत अशा वस्तूंना असणारी मागणी ही अधिक लवचिक किंवा जास्त लवचिक असते. म्हणजे जादा प्रमाणात उपलब्ध आहेत. जर घटक उपलब्धच नसतील, मग आता याचं उदाहरण काय सांगता येईल की आता पाण्याच्या बाबतीमध्ये आपण बघतो की पाणी हे मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. आता कमी प्रमाणात जे घटक उपलब्ध आहेत, उपलब्धतेचं प्रमाणच कमी आहे, सोने.
आता त्याच्या बाबतीमध्ये आपण बघतो सोन्याच्या बाबतीमध्ये किंमत बदलली तरी मागणीमध्ये मात्र काय फारसा बदल होत नाही. आता बघा सोन्याचे दर एवढे वाढलेले आहेत तरी सराफाच्या दुकानामधली गर्दी काय कमी झालेली नाही. म्हणजे अशा प्रकारे ज्या घटकांच्या बाबती म्हणून त्याला कमी लवचिक किंवा अलवचिक लोक खरेदी करतातच. म्हणून जे घटक अशा कमी स्वरूपात उपलब्ध आहेत किंवा जे दुर्मिळ आहेत अशा वस्तूंच्या बाबतीमधली मागणी ही कमी लवचिक किंवा अलवचिक असते आणि जे घटक जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत त्यांच्या बाबतीमधली मागणी ही लवचिक मागणी असते. आता दुसरा आपल्याला घटक बघायचा आहे तो म्हणजे वस्तूचं स्वरूप. आता अत्यावश्यक वस्तू आणि चैनीच्या वस्तू. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे वस्तूचं स्वरूप ज्या वस्तू अत्यावश्यक आहेत, जीवनावश्यक आहेत, गरजेच्या वस्तू आहेत अशा वस्तूंना असणारी मागणी ही कमी लवचिक किंवा अलवचिक असते. आता याचं उदाहरण काय सांगता येईल? औषधे, अन्नधान्य या वस्तू किंवा तेल, मीठ या अत्यावश्यक वस्तू आहेत. म्हणून या वस्तूंची मागणी ही कमी लवचिक किंवा अलवचिक असते. किमतीत कितीही बदल झाला तर मागणीत फारसा बदल होत नाही. म्हणून मागणी कशी असते? कमी लवचिक. आणि चैनीच्या वस्तू म्हणजे वस्तूचं स्वरूप किंवा ज्या वस्तू चैनीच्या वस्तूच्या स्वरूपाच्या वस्तू आहेत. आणि चैनीच्या वस्तूच्या बाबतीमध्ये सांगितलं की चैनीच्या वस्तू कुठल्या? टेबल, फॅन, खुर्च्या, मोटर गाड्या, कार या वस्तू चैनीच्या वस्तू आहेत. आणि या वस्तूंच्या बाबतीमध्ये थोडी किंमत बदलली तर मागणी मोठ्या प्रमाणात बदलते, जास्त प्रमाणात बदलते. म्हणून अशा वस्तूंना असणारी मागणी ही अधिक लवचिक किंवा जास्त लवचिक मागणी असते. आता आपल्याला वस्तूचं स्वरूप बघायचं आहे पुढचं किंवा तो मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारा घटक आपण बघितला सवय. आता सवयीच्या बाबतीमध्ये मी सांगितलं तुम्हाला मगाशी मी टोपी आणि फेट्याचं उदाहरण दिलं. आणि या टोपी किंवा फेटा, हातामध्ये असणारं ब्रासलेट वगैरे या वस्तू ज्यांची जर सवय जर लागलेली असेल तर बघा सवयीच्या वस्तू समजा तुम्हाला ब्रासलेट बांधायची सवय असेल आणि त्या वस्तूच्या बाबतीमध्ये 5 रुपयाला मिळणारं ब्रासलेट 10 रुपये झालं, 10 रुपयाचं 20 रुपये झालं तर तुम्हाला एकच ब्रासलेट तुम्हाला लागणार आहे. तुम्ही हातामध्ये एकच ब्रासलेट बांधणार आहे. आणि जर समजा ब्रासलेट जर तुम्हाला 1 रुपया 20 रुपयाचं 1 रुपयाला मिळालं, फुकट जर मिळालं, तुम्ही काय 2-2, 3-3, 4-4 ब्रासलेट बांधणार नाही. घड्याळाच्या बाबतीत म्हणजे घड्याळाची काही लोकांना सवय लागलेली असते, त्यांना घड्याळ हातामध्ये बांधल्याशिवाय चैन पडत नाही. जर समजा घड्याळाची उद्याच्याला किंमत 1000 रुपयाचं घड्याळ रुपयाला मिळायला लागलं म्हणून तुम्ही हातामध्ये काय 4-4 घड्याळ बांधणार आहे का? नाही. म्हणजे काय करणार आहे? त्याची मागणी त्या वस्तूंच्या बाबतीमध्ये किंमत कितीही बदलली तरी मागणीमध्ये फारसा बदल होणार नाही. म्हणून अशा वस्तूंना असणारी मागणी ही कमी लवचिक असते किंवा त्याला अलवचिक असते असं म्हटलं जातं. आणि सवय नसलेल्या वस्तूंच्या बाबतीत ज्या वस्तूंच्या सवयी नाहीत आपण त्याचा उपभोग पुढे ढकलू शकतो. ज्या वस्तूंची आपल्याला गरजच नाही किंवा सवयीच नाही आपण कधीही खरेदी करू शकतो अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये आपण काय म्हणतो? अधिक लवचिक असते. म्हणजे थोडी किंमत बदलली तुम्ही म्हणता ज्यादा खरेदी करून ठेवा, नंतर लागणार आहे, पुढं आपल्याला लागेलच. म्हणून अशा वस्तूंच्या बाबतीमधली मागणी ही त्या वस्तूंना असणारी मागणी ही अधिक लवचिक किंवा जास्त लवचिक असते. आता पुढचा घटक आहे तो म्हणजे कालावधी. कालावधीच्या बाबतीतही आपल्याला असं म्हणता येईल की अल्प काळामध्ये किंवा ज्या वस्तू एका विशिष्ट किंवा कमी काळात तेवढ्या पुरत्याच किंवा मर्यादित काळामध्येच वापरल्या जातात. म्हणजे अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला पतंगाचं उदाहरण सांगितलं, मकर संक्रांतीच्या बाबतीमधलं तिळगुळाचं उदाहरण सांगितलं की त्या काळापुरत्याच त्या वस्तू वापरल्या जातात. किंवा आपण बघतो पंढरपूरला गेल्यानंतर आबीर बुक्का त्या तिथंच तेवढ्या वापरल्या जातात. म्हणजे त्या वस्तूंची किंमत किंवा त्या फुलं असतील किंवा देवाच्या पुढे लागणारं काय साहित्य असेल ते त्या काळापुरतं किंवा तिथंच म्हणजे यात्रा असेल, जत्रा असेल तिथंच तेवढं वापरलं जातं आणि त्यावेळेस त्याची किंमत बघितली जात नाही. त्या वस्तूंची किंमत वाढली तरी आपण आपल्या त्या वस्तू खरेदीच करतो. म्हणून त्या वस्तूंना असणारी मागणी कमी लवचिक म्हणजेच अलवचिक मागणी असते. आणि ज्या वस्तूंचा वापर आपण दीर्घकाळासाठी करत असतो, मी सांगितलं की टेबल, फॅन, खुर्च्या किंवा कपडे असतील त्या वस्तूंच्या बाबतीमध्ये असणारी मागणी ही अधिक लवचिक किंवा जास्त लवचिक मागणी असते. आता मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारे घटक इथं जर दाखवलेल्या 5 क्रमांकाचा उपभोग पुढे ढकलण्याची शक्यता. आता शक्य आणि अशक्य म्हटलेलं आहे. जर उपभोग पुढे ढकलणं शक्य असेल तर अशा वस्तूंना असणारी मागणी ही जास्त लवचिक किंवा अधिक लवचिक असते. आणि जर उपभोग पुढे ढकलणं शक्यच नसेल तर अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये असणारी मागणी ही
कमी लवचिक असते. आता उपभोग तुम्ही मगाशी मी तुम्हाला औषधाचं उदाहरण सांगितलं की आपल्या घरामधला पेशंट आहे, आजारी पडलेला आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही 2 तासामध्ये जर इंजेक्शन नाही दिलं तर तो पेशंट वाचू शकणार नाही. आणि तो आपला घरामधला माणूस आहे आणि त्याला 2 तासामध्ये ते इंजेक्शन जर मिळालं नाही, म्हणजे उपभोग पुढं ढकलून चालेल का? म्हणजे आजचं इंजेक्शन पुढल्या आठवड्यामध्ये घेऊन चालेल का? ते कसल्या परिस्थितीमध्ये मिळालं पाहिजे. मग अशा वेळेस तो उपभोग पुढं ढकलणं अशक्य आहे. मग त्यावेळेस तुम्ही जर ते 1000 रुपयाचे इंजेक्शन मेडिकलवाला म्हटला की नाही 2000 रुपये द्यावे लागतात, तुम्हाला 2000च काय 5000 घे, पण पेशंटचा जीव वाचला पाहिजे. म्हणजे उपभोग पुढं ढकलणं शक्य नाही, अशक्य आहे. अशा वस्तूंना असणारी मागणी ही अलवचिक किंवा कमी लवचिक असते. आणि जर उपभोग पुढे ढकलणे शक्य असेल, मग मोटार गाड्या असतील, कार असतील, वॉशिंग मशीन असेल, मिळाल्याच पाहिजेत का? त्या गरजेच्या वस्तू आहेत का? आपण परत खरेदी करू शकतो, पुन्हा खरेदी करू शकतो. म्हणजे उपभोग पुढे ढकलणं शक्य आहे. अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये जर थोडी किंमत बदलली तर मागणी मोठ्या प्रमाणात बदलते. म्हणून अशा वस्तूंना असणारी मागणी ही अधिक लवचिक, जास्त लवचिक मागणी असते. म्हणून उपभोग पुढे ढकलण्याची शक्यता आहे, हा सुद्धा मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारा घटक आहे. आता इथं 6वा जो घटक दिलेला आहे, वस्तूचे उपयोग. आता काही वस्तूंच्या बाबतीमध्ये उपयोग हा एक विशिष्ट उपयोगासाठीच वापरली जाते आणि काही वस्तू या वेगवेगळ्या कारणासाठी किंवा विविध उपयोगासाठी वापरल्या जातात. आता याच्यामधलं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की मगाशी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं की काही वस्तू या विशिष्ट उपयोगाच्याच असतात. त्या वस्तूंचा वापर किंवा उपयोग हा एका विशिष्ट कारणासाठीच होतो, त्याचा दुसरीकडेही उपयोग होत नाही. अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की त्या वस्तू कोणत्या आहेत, की त्या वस्तूंचा किंवा कोळशाचं उदाहरण तुम्हाला मगाशी सांगितलं, किंवा शिलाई मशीन असेल, झेरॉक्स मशीन असेल, त्या वस्तू एका विशिष्ट कारणासाठीच वापरल्या जातात. म्हणून त्या वस्तूंना असणारी मागणी ही कमी लवचिक किंवा अलवचिक असते. म्हणजे एकाच कारणासाठी त्या वस्तू वापरतात म्हणून त्यांना असणारी मागणी ही अलवचिक मागणी असते. आणि ज्या वस्तूंचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी होतो किंवा अनेक कारणासाठी त्या वस्तूंचा उपयोग होतो, त्याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं की वीज ही वस्तू एक आहे, पण तुम्ही घरामध्ये घरगुती कारणासाठी, लाईट लावण्यासाठी किंवा घरामध्ये बल्ब लावण्यासाठी किंवा कपड्यांना इस्त्री करण्यासाठी तुम्ही वापरता, घरामध्ये मिक्सरसाठी वापरू शकता, टी व्हीसाठी वापरू शकता, शेतामध्ये वापर करू शकता, शेतीमध्ये तुम्ही त्या विजेचा वापर करून त्या विहिरीतल्या पाण्याच्या पंपासाठी वापर करू शकता, उद्योग व्यवसायामध्ये. म्हणजे वीज एक, पण उपयोग मात्र वेगवेगळ्या कारणासाठी. म्हणून अशा वस्तूंना असणारी मागणी ही जास्त लवचिक असते. अशा प्रकारे आपण मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारे किंवा मागणीचे निर्धारक घटक आपण बघितलेले आहेत आणि हे एकूण 9 घटक आहेत. आणि हे 9 घटक आपण पुढील चार्टच्या किंवा तक्त्याच्या आधारे सांगितलेले आहेत. अशा प्रकारे मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारे घटक आपल्याला सांगता येतील. आता पुढच्या तासाला आपल्याला मागणीच्या लवचिकतेचं महत्त्व किंवा उपयोगिता हा मुद्दा बघायचा आहे की मागणीच्या लवचिकतेचा उपयोग कोणकोणत्या कारणासाठी किंवा कुठं कुठं होतो हे आपल्याला पाहायचं आहे.